लोकांना दाखवलंय नाटक असं करतो, कधी रडतो कधी हसतो। आता या नवीन नाटक करायची त्याला काय गरज होते? बाबासाहेबांना आम्ही विसरलो नाही। संविधानात बदल होऊन मारून अख्खा भारत ज्यांनी हवा बनवला या लोकांनी विसरलेले, बाबासाहेबांना विसरलेला आहे, संविधानाला विसरलेला आहे। जे लोक आमच्यावर आरोप करत होते की आम्ही सत्तेवर आल्यावर संविधानाला बदल करणार, पण आम्ही श्रद्धा आहे, आम्हाला आस्था आहे बाबासाहेबांचा। तुम्ही जे बघितलंय बाबासाहेबांचा एक मोठा फोटो त्यांनी काढून आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा आम्हाला मन दुखावलंय, आमच्या श्रद्धा आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा निषेध व्यक्त करीत आहे। आणि तसंच या जितेंद्र आव्हाड या नाटककार या पावलीला या दत्तक पुत्राला आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, गुन्हा नोंद करावा आणि त्याला फाशी जर देता येईल तर फाशी द्यावा, नाहीतर कमीत कमी अटक करावा। नाहीतर भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा इथून इशारा देते की आम्ही आंदोलन इथे थांबवणार नाही। जोपर्यंत त्याला अटक करून आत्मूर नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू। भारत माता की शरद पवारांचा पाळीव पुत्र जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, खाली डोकावरती पाय। हे जो लोकसभा इलेक्शन होता त्यामध्ये त्यांनी पूर्ण इलेक्शन बाबासाहेब आंबेडकर साहेबाला घेऊन जे भाषण असो, संविधान बचाव असो, एकच भाषा होता ते आव्हाड साहेबाचा। भिवंडीमध्ये येऊ पण त्यांनी भाषण केलं होतं, त्या मोदीजी आले तो संविधान आधार बाबासाहेब आंबेडकरचा ते विचार ते संपवणार, पण तो माणूस एक मंत्री राहिलेला माणूस नॅशनल टीव्ही समोर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढतो। आज तारीखमध्ये भारतात कोणती ताकद ना बाबासाहेब आंबेडकरची फोटोला वाक्य नाही बघायची आणि तो रस्ता तो फाडतो बाबा आंबेडकरचा फोटो। एक साधा गोष्टी म्हणजे त्याच्या मनात किती पाप आहे, हे खाली खोटे बोलतात, खाली इलेक्शन आलं तो हिंदू मुस्लिम दलित हेच खाली भाषा करतात। त्यांच्या मनातलं जे आहे ते खरं खरं दाखवलं की बाबासाहेब आंबेडकरचं संविधान जे बाबासाहेब बनवलं आहे ते मोदी नाही करणार। ते असे हराम जाते खोटे खोटे बोलतात, जातीवादीमध्ये इलेक्शन करतात। तो इलेक्शनमध्ये डेव्हलपमेंट इलेक्शनमध्ये केलं नाही, खाली जातीवादी इलेक्शन होता। म्हणून भारतीय जनता पार्टी आज हर्ष पाटीलच्या नेतृत्वामध्ये आमचे आमदारच्या नेतृत्वामध्ये भिवंडीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात भावंडाचे आदेशची एक आंदोलन चालू आहे। आम्ही पण त्यांचा धिक्कार करतो आणि आता तिथं नावा होता पण त्याला फार आलाय आणि त्याला चुका नाही। आज मी या फोटोमध्ये लात मारून आमच्या मनाला समाधान करणार आहे। भारत माता की जय। कारण असं घाणेरडं कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। त्यांनी इलेक्शन आलं का फक्त काहीतरी ऍक्टिंग करायची, हिंदू देवतांना दलितांना काय बोलायचं हे घाणेरडं कृत्य करून हायलाइट होण्याचं काम नेहमी जितेंद्र आव्हाड करत असतो। पण यावेळेस तर त्यांनी अति केलं, या डॉक्टर आंबेडकरांचे बद्दल त्यांनी चांगली भावना करून जी मतं घेतली। आता जसं इलेक्शन संपलं तर त्याची मनात जी घाण होती म्हणजे ते किती मानतात हे त्यांनी पब्लिकला दाखवले। ज्या व्यक्तीला आपण देवासारखं मानत असतो त्याचा कधी फोटो फाडत नसतो, तो देवाला मानत आपल्या देवादेवतांना शिव्या देतो, कारण त्याला हायलाइट व्हायचं आहे, त्याला एक पार्टीचं मतं घ्यायचे असतात, त्यामुळे तो असा घाणेरडा कृत्य करतो। पण तो हा नेहमी असे घाणेरडे कृत्य करून लोकांची मनातले जे मन म्हणजे लोकांना कसं हे करायचं, एका समाजाला कसं चांगलं बोलायचं, एका समाजाला कसं वाईट करायचं, हे ते दोघा समाजामध्ये भांडण लावायचं काम हा जितेंद्र आव्हाड करत असतो। म्हणून मी बोलतो त्याला अशा घाणेरड्या व्यक्तीला त्याच्या फोटोला नाही खरोखर त्याला इकडे उभा करून त्याच्या नात्याने पुरवायला पाहिजे असं मी माझ्या पार्टीतर्फे माझी इच्छा व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय जनता पार्टीचा करून त्यांनी काय दाखवलं सिद्ध केलं मला काय समजत नाही। कारण का ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात मतं मागितली आणि अशा व्यक्तीला जसं इलेक्शन संपलं आणि अशा व्यक्तींच्या माणसाचा तुमच्या मनात जे घाणेरडी हे आहे
तर त्याच्या मनात तुमचं प्रेम नाही बाबासाहेबांच्या बद्दल किंवा तुमच्या मनात जरा पण प्रेम नाही हे समजून आलं. फक्त घाणेरडे लोकांमध्ये राहून आणि घाणेरडे कृत्य करून आपल्याला लोकांची मतं कशी खेचायची हे कृत्य होतं. अशा व्यक्तीला कधी लोकांनी पण कधी अशा घाणेरड्या व्यक्तीला उभं करू नये एवढंच मी बोलतो. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. आव्हाड यांनी जे काही पर्वात कृत्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय कृत्य आहे. या कृत्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यातर्फे कठोर शब्दामध्ये तीव्र विरोध करतो. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने म्हणत आलेलो आहे की जितेंद्र आव्हाड यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि त्यांचा खरा जो चेहरा आहे तो आता परवाच्या कृत्यावरून आपल्या निदर्शनात सगळ्यांच्या आलेला आहे. तसं आता इकडे तुम्ही सांगितलं, आमदार साहेबांनी सांगितलं की पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान बदलणार आहे असा अपप्रचार ज्या व्यक्तींनी केला आणि हे करत असताना त्यांच्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत त्यांना किती आदर आहे असा खोटेपणा असा मुखवटा त्यांनी घालून लोकांसमोर अपप्रचार केला. त्या व्यक्तींनी आता निवडणूक झाल्या लगेच 2 दिवसामध्ये जे परवा मनुस्मृतीच्या संदर्भात जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला भान देखील राहिलेलं नाही की त्यांनी जो फाडताना बॅनर फाडताना त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तुम्ही जर मीडियामध्ये बघितलं असेल तर आपल्याला दिसून येईल की बरेच लोक त्यांना थांबवत होते की हे करू नका, त्यांना रोखत होते कारण का तो फोटो होता. पण त्या माणसांनी कुणालाही न जुमानता तो फोटो फाडला. याच्यावरूनच निदर्शनास येतं की या माणसाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. दुसरी गोष्ट, मी काँग्रेसला इकडे प्रश्न उपस्थित करू पाहतो किंवा उबाटाचे जे आहेत लीडर्स यांना इथे प्रश्न उपस्थित पाहतो जे रोज सकाळी दूरदर्शनवर येऊन काहीतरी विवादाचं स्टेटमेंट करतात असे त्यांना मी प्रश्न उपस्थित पाहतो की आता तुम्ही कुठे गेलात. जर तुम्हाला एवढं तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीमध्ये या पूर्ण निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रबिंदू करून तुम्ही त्याचा गैरप्रचार सगळा केला आणि मतं लोकांकडून घेतली. आता तुम्ही का नाही प्रश्न विचारत, आता तुम्ही का नाही आलात टीव्हीवर आणि का नाही आंदोलन हे केलं, निषेध केलात. आता फक्त तुम्ही फोन बंद करून का बसलेला आहात हा प्रश्न मी विचारतो. म्हणून हे सगळे जे पक्ष आहेत त्याच्यावरून आपल्याला सगळ्यांना दिसून येतं मग ते राष्ट्रवादी असो, शरद पवारांचं गट किंवा ते उबाटा असो आणि काँग्रेस असो आणि इतर जे काही पक्ष आहेत हे जे त्यांचे महाविकास आघाडीमधले हे सगळे पक्ष हे सगळे फक्त निवडणुकीकरता राजकारणाकरता हे मतं लोकांकडून घेण्याकरता हे घाणेरडं राजकारण करतात. भिवंडीमध्ये देखील अशाच प्रकारे जाती आणि धर्माचं राजकारण केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध या घटनेबाबत तीव्र आंदोलन जे मोठं महाराष्ट्रात झालेलं आहे. भिवंडीमध्ये देखील चप्पल मारून आम्ही त्यांचा इकडे विरोध करतो. भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद 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 जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद.